यानंतर बघूया पुढली एक मोठी बातमी। अरोरांच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचने कारवाई केली। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। अरोरा अजित पवार यांचे राजकीय सल्लागार अरोरा यांच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचने कारवाई केल्याचं पाहायला मिळते। आता त्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीपासून अजित पवारांचे जे काम पाहत होते राजकीय सल्लागार डिझाइन बॉक्स या कंपनीचे अरोरा हे ओनर आहेत आणि अरोरा यांच्याच कार्यालयावर क्राईम ब्रांचने कारवाई केलेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। नरेश अरोरा हे अजित पवार यांचे राजकीय सल्लागार आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचने कारवाई केल्याचं पाहायला मिळतं। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय आणि अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, तिथून पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक कॉल आला होता की इथं पैसे वाटप सुरू आहे अशी तक्रार आल्यानंतर जसे आपल्या कंट्रोल रूमला कॉल येतात तसंच तो कॉल होता। तर याची शहानिशा करण्यासाठी पुणे क्राईम ब्रांचची एक टीम तिथे गेली होती। तिथे जाऊन आली, पाहून आली, पण प्रत्यक्षात तिथे त्यांना तसं काही आढळलं नाही अशी पोलिसांची सूत्र माहिती। तरी पोलीस अधिक तपास करतात, पण यातनं एक आपण अर्थ समजून घेतला पाहिजे। किती नाही म्हणलं तरी अजित पवार इथं भाजपच्या विरोधात लढतंय पुणे आणि पिंपरी चिंचवड। अगदी दोघांमध्ये कडवं आव्हान म्हणजे भाजपला पहिल्यांदा इथं पुणे आव्हान दिलं असेल ते अजित पवारांनी, आणि त्यांना सल्ला देणारी ही सगळी नरेश अरोरांची कंपनी आहे। ते कुठेतरी हे प्रेशर टॅक्टिक्स आहे का, असा एक याच्यातनं एक शंका उपस्थित होऊ शकते। पण सध्या तर पोलिसांनी तिथे जाऊन तपासणी केलेली आहे। अजून काय आढळलं तर आणखीन कदाचित पोलीस तपासणी करतात हे आणखीन नंतर समोर येईलच। पण ही बातमी खरी आहे। होय, नरेश अरोरा अजित पवारांचे राजकीय सल्लागार आहे। डिझाइन बॉक्स त्यांची कंपनी आहे दिल्ली स्थित। ही सगळी टीम इथं अजित पवारांच्या प्रचाराचं सगळं नियोजनात काम बघवते, सोशल मीडियाचं हे सगळं त्यांच्या ऑफिसवरती क्राईम ब्रांचने तपासणी केलेली ही बातमी खरी आहे। अगदी चंद्रकांत, या सगळ्यामध्ये आपण बघतोय क्राईम ब्रांचचे अधिकारी तिथे गेले, काही अधिकाऱ्यांशी किंवा कर्मचाऱ्यांशी बोलणं झालंय काय? नेमकी तिथली परिस्थिती काय होती डिझाइन बॉक्स मधल्या कार्यालयाची? तिथे एक तक्रार आली होती की इथून पैसे वाटप जात असले तक्रार आहे, पण प्रत्यक्षात तसंच अजून तरी काही आढळून आलेलं नाहीये। पण पोलीस तपासणी आणखीन डिटेलमध्ये जेव्हा चौकशी करतील त्यातनं काही सापडलं तर निश्चितच कारवाई होणार हे उघड आहे। पण पहिल्यांदा अजित पवारांना कुठेतरी जी कंपनी सगळं बॅक एंडला मदत करत होती तिच्यावरती पोलीस क्राईम ब्रांचचे अधिकारी जाणं, तिथे जाऊन चौकशी करणं या गोष्टीला अनेक अर्थ निघू शकतात। अगदी चंद्रकांत, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण बघतोय की आतापर्यंतची अशी एक पहिलीच घटना असेल की तत्काळ फोन केला, तक्रार केली आणि थेट क्राईम ब्रांचची टीम जाऊन त्या ठिकाणी कारवाई करते, पाहणी करते। मला वाटतं राज्यातली पहिलीच तत्काळ कारवाईची घटना असेल ही। निश्चितच जनरली ज्यावेळेस पोलिसांकडे असे कंट्रोल रूमला कॉल येतात तेव्हा सर्वसाधारणपणे तिथली लोकल टीम जाते, पण इथं क्राईम ब्रांच गेली याचा अर्थ काय घ्यायचा तो प्रेक्षकांनी घ्यावा। ही प्रेशर टॅक्टिक्स आहे का किंवा आणखीन काय आहे का? कारण ही कंपनी उघड त्यांना कंत्राटच दिलेलं अजित पवारांनी सगळे सोशल मीडिया सल्लागार आहे सगळ्या गोष्टीचं सगळं बॅकएंडचं काम, सगळी रणनीती आखणं वगैरे सगळं ते बघतात। म्हणजे त्याच्यामुळे हे विशेष महत्व असं मानलं तर वावगं होणार नाही। अगदी चंद्रकांत, या सगळ्यामध्ये ज्या कारवाई नंतर राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी तुम्ही बोललात का? त्यांची काय प्रतिक्रिया यावर? नाही, अद्याप तरी कोणी काही प्रतिक्रिया दिलेली नाही, कोणी काही बोलायला तयार नाही। पण अधिकारी तिथे जाऊन आलेत हे मात्र कन्फर्म आहे। अगदी चंद्रकांत, या सगळ्यामध्ये आपण बघतोय पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी आणि भाजप मधला वाद विकोपाला पोहोचलेला आहे। झी24 तासना दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा अजित पवार यांनी टू द पॉइंट मध्ये म्हटलं होतं की वरिष्ठांबद्दल केंद्रातल्या या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा वादाचा परिणाम दिसतोय असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही? हो, निश्चितच। कारण जरी पोलीस आता असं दावा करत असेल की होय आमच्याकडं कंप्लेंट आलेली आहे, त्यामुळं आम्ही याची चौकशी करतोय आणि या चौकशीचा भाग म्हणून आम्ही तिथे केले। पण आता माहिती आलेली आहे पुणे पोलिसांकडनं की आम्ही अशी कुठलीही कारवाई केलेली नाहीये, तक्रार आली होती म्हणून पोलीस तिथं फक्त तथ्य तपासायला गेले होते असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा खुलासा आलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये। अगदी डिझाइन ज्याला आपण म्हणतो। चंद्रकांत, पुन्हा एकदा सांगूयात पुणे पोलिसांकडून काय नेमकी आता माहिती आलेली आहे ते पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूयात। अरोरांच्या कार्यालयावर क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली, अगोदर कारवाई केली अशी माहिती होती, मात्र पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीने आता सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तक्रार आल्यानंतर या डिझाइन बॉक्सची पाहणी करण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे।